नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आज दिवसभरातील झटपट आणि ठळक महत्त्वाच्या ताज्या अपडेट। खरीप रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार पीक विमा। खरीपातील 55 कोटी, रब्बीतील 119 कोटींची रक्कम मिळणार आहे। 33,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 12 कोटी रुपये जमा। कन्नड तालुक्यातील अपडेट। आता शेतकऱ्यांना 100% अनुदानावर फवारणी पंप महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य। 34 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे। नुकसान झाले तर 26,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार? पीक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। लसणाची फोडणी महागली, 350 ते 400 रुपये किलो। शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज माफ करा, राजू शेट्टी यांची मागणी। 95% अर्जांची स्वीकृती, अधिकृत आकडेवारी लवकरच कळणार। वीज बांधेमुळे होणारा धोका टाळण्यासाठी सतर्कता गरजेचं। शेतकऱ्यांनो, कीटकनाशकांचा वापर करताना गाफील न राहता खबरदारी घ्यावी। पीक कर्जासाठी कारंजात आक्रोश मोर्चा। गत वर्षीच्या ऑगस्ट इतका पाऊस यंदा केवळ 7 दिवसात बरसला। ऑगस्ट 2023 मध्ये झाला होता केवळ 45 मिमी आणि 15 ऑगस्ट पर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा। राशन मिळाले का? अंगठा न घेता वाटप, 15 दिवसांपासून सर्व्हर डाऊन, शासनाकडून तात्पुरती उपाययोजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद। रत्नागिरी जिल्ह्यातील 1,81,000 बहिणींना पौर्णिमेआधीच ओवाळणी, म्हणजेच की 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी महिलांच्या खात्यात अनुदान जमा। उज्ज्वला आणि माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, म्हणजेच की रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 90,452 जणींना मिळणार 3 वेळा मोफत गॅस सिलेंडर। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या, किसान सभा जिल्हा प्रशासनाला निवेदन। 6 महसूल मंडळात अतिवृष्टी, गेल्या 24 तासात 37.3 मिमी पावसाची नोंद। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन। पहिला दुसरा हप्ता टप्प्याटप्प्याने दिला, त्यानंतर 28 फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात निवडणुकी आधी दोन्ही हप्ते नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते 4,000 रुपये एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते। आता पुढील हप्ते सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता। ज्वारींची शासन खरेदी 17 कोटींचे चुकारे केव्हा? वाढीव टार्गेट, खरेदीला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। 1085 एकरातील नुकसानींचे पंचनामे पूर्ण, अतिवृष्टीमुळे नुकसान वाढींची शक्यता, पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ। पीक विमा अग्रिमचे 75% शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी। बांधकाम कामगारांचा प्रश्न तोडगा काढा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी उपोषण करणार। कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद करू नये, अशा मागण्या। नारी शक्ती ॲपचे सर्व्हर डाऊन, लाडक्या बहिणी हैराण, अर्ज भरण्यास येत आहे अडचण, रात्री उशिरा भरावे लागत आहेत अर्ज। आयुष्यमान कार्ड असेल तरच 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आता दिला जाणार। शासन निर्णयातील त्रुटीमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणारे 11,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली। राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे। मुंबई येथील हवामान केंद्राने 7 ऑगस्ट रोजी मराठवाड्याचा हवामान अंदाज दिला होता, तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार। मराठवाड्यात दिनांक 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची सरी बरसणार आहेत, तर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
मराठवाड्यात दिनांक 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, तर दिनांक 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या लाडक्या बहिणीला अनुदानाचा पहिला हप्ता द्यायचा आहे, पण तिजोरीत निधी नसल्याने वित्त खात्याने सर्व फाईल्स रोखले आहेत. तर दुसरीकडे 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाखो पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम देण्यास वित्त खात्यांकडे निधीच नसल्याचे पुढे आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व पिकांची हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारचं धोरण धोरसोडीने शेतकऱ्यांची ताटात माती कालवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुद्धा झाली. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सत्तेत आहे. जर हरियाणा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला जात असेल तर महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार काय करत नाही असा सवाल शेतकरी करत आहेत. अर्थात हमीभावाची केवळ घोषणा नको अशी शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दिले जाणार, मात्र मातृत्व वंदन योजनातील 5,000 रुपयांची रक्कम अनेक महिलांना मिळाली नाही. म्हणजेच की मातृत्व वंदन योजनेमध्ये गरोदर मातांना नोंदणी झाल्यानंतर 6 महिन्यांनी 3,000 रुपयांचा पहिला हप्ता, तर बाळांच्या जन्मानंतर BCG OPV या लसही इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 2,000 रुपये दिले जातात. यानुसार मातृत्व वंदन योजनेत 5,000 रुपयांची मदत ही गरोदर मातेला दिली जाणार आहे आणि आशांकडे नोंदणी करणाऱ्या महिलांनाच ही 5,000 रुपये अनुदान मिळणार आणि यासाठी शासकीय रुग्णालयातच बाळातपण केलं जाणार आहे. आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांसह नोकरदारांचे राशन कार्ड आता रद्द होणार. शासकीय नोकरदार आणि करदात्यांच्या संख्येत झाली वाढ. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण, सरकारी धोरणावर संताप. 2.5 लाख रुपये उत्पन्न असेल तर मोफत तीर्थदर्शनाचा विसरावा लाभ. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना 31 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज. सरकारची मस्त योजना, तुमचे घर लखलखणार. सूर्यघर योजनेसाठी 4 महिन्यात एका जळगाव जिल्ह्यात परिमंडळात 4,390 अर्ज, 4,170 अर्जांना आतापर्यंत मिळाली मंजुरी. टेडनेटसाठी 50% अनुदान, तरी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. मंत्रिमंडळ उपसमितीने दिली मान्यता. ओबीसी विभागाच्या निर्णयाने काही जातींना मोठा दिलासा. भटक्या जातींमध्ये समावेशांची मिळाली संधी. पावसाळ्यामध्ये डेंग्यूसह चिकनगुनियाचे रुग्ण वाढले, काळजी घेण्याची गरज. तब्येत सांभाळा. जानेवारी ते जुलै डेंग्यूचे रुग्ण हे 51. एकट्या जुलै महिन्यात 5